नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता ही जाहिरात जी आहे, ती सगळी तुम्हाला माहिती सांगणार आहे, की कोणकोणती पदं असणार आहे, किती पदं आहेत, कुठे पदभरती होणार आहे आणि त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही याची सॅलरी किती असणार आहे, सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या की हे व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता बघा हे आहे ऑफिशियल वेब पेज आहे याचं महाराष्ट्र वन विभागाचं. आता तुम्हाला मी याच्यात काय करेल ही जाहिरात दाखवतो. तुम्ही अद्ययावत माहितीमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला सर्व पहा काय करायला लागेल आणि इथे गेल्यानंतर ना बघा ही वाशिमसाठी हेड ऑफ साठी ही निविदा जाहिरात आहे. ओके. तर मी इथं हे ओपन करतो मी. ओके. आता ही जाहिरात आहे तुम्हाला दाखवतो. आता इंग्लिशमध्ये आहे ही पूर्ण. तर बघा इथं यांनी दिलेलं आहे. आता इथं डायरेक्ट आपण काय करूयात, की इथे जाऊयात एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन क्रायटेरिया. ओके. डिटेल ऑफ स्टाफ रिक्वायर्ड ॲट द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिव्हिजन वाशिमसाठीही लागणार आहे. पेमेंट ड्युटीच्या आणि रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहेत आणि पेमेंटही किती असणार आहे ते दिलं आहे. तर डायरेक्ट काय करूयात आपण हे 27 नंबर पेजवर जाऊयात. बाकीचे काही तुमच्यासाठी महत्त्वाचं नाही. ओके. तर बघा टोटल पदभरती ही अशी असणार आहे. त्याच्यामध्ये डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्रीसाठी वाशिमसाठी डेटा एंट्री ऑपरेटरची एक पद आहे. पिऊनसाठी एक पद असे 2 पदं असणार आहे. त्याच्यानंतरनं आर-एफ-ओ वाशिमसाठी डेटा एंट्री ऑपरेटर सगळ्यांसाठी बघा इकडे एक पद टोटल 7 पद आहेत. म्हणजे वाशिमसाठी आहे, मानोरासाठी एक आहे, ते मंगरुळपीरसाठी एक आहे, मालेगावसाठी आहे, त्याच्यानंतर कारंजासाठी आहे आणि रिसोडसाठी असे आर-एफ-ओसाठी एक पद असणार आहे. ड्रायव्हरसाठी मनोरामध्ये एक आहे आणि मंगरुळपीरमध्ये एक असे 2 पद आहेत. त्याच्यानंतर पिऊनसाठी एक असे टोटल जर बघितले हे ते मेन ऑफिसचं आहे. असे 10 पदावरती ही पदभरती ही असणार आहे. आता याच्यामध्ये काय करू शकते, की जाहिरातीमध्ये वाढवू शकतात आणि कमी होऊ शकतात. पदभरती ही वाढवू शकते आणि कमी होऊ शकते. ओके. हे काय-काय करायचं आहे ते त्याच्यावरती हां. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूयात आपण, की काय-काय आहे ते. तर बघा डेटा एंट्री ऑपरेटरसाठी बॅचलर डिग्री चालेल, कुठलीही चालेल लक्षात घ्या. फक्त एम-एस-सी-आय-टी हे लागणार आहे. 18 ते 58 वय वर्षापर्यंत असेल आणि तुम्हाला मराठी लँग्वेज वाचता, लिहिता आणि हे करता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे. त्याच्यानंतर टायपिंगसाठी तुम्हाला इंग्लिश 40 आणि 30 पाहिजे असेल. तुम्हाला नॉलेज ऑफ ट्रान्सक्रिप्शन सॉफ्टवेअर आणि याचं नॉलेज तुम्हाला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जे कन्व्हर्टर सॉफ्टवेअर असतात कन्व्हर्जनचे त्याची नॉलेज लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एम-एस ऑफिसमध्ये तुम्हाला एम-एस एक्सेल, पॉवर पॉइंट, वर्ड आलं पाहिजे किंवा ओपन ऑफिस जे असतं ते आलं पाहिजे. त्याच्यानंतरनं तुम्हाला लिहिता वाचताची चांगली स्किल पाहिजे. त्याच्यानंतरनं फाईल तुम्हाला बनवता आले पाहिजे. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे. नसेल तरी हरकत नाही, फॉर्म भरू शकता तुम्ही. ड्रायव्हरसाठी तुम्हाला 10वी प्लस एल-एम-यूचं लायसन्स लागेल तुम्हाला. लाईट मोटर व्हेकलचं लायसन्स लागेल. 18 ते 58 वर्ष. मराठीचं तुम्हाला बोलता, लिहिता आणि वाचता आली पाहिजे. त्याच्यानंतरनं तुम्हाला व्हॅलिड लायसन्स पाहिजे असणार आहे तुमच्याकडे. त्याच्यानंतर ट्रॅफिक रूल तुम्हाला पाहिजे असणार आहे. जी-पी-एस यूज करता आलं पाहिजे आणि फिजिकल हेल्थ पाहिजे, व्हिजन चांगलं पाहिजे आणि प्रॉपर मॅनर पाहिजे असं म्हणता येते. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे असं म्हणत आहेत. पिऊनसाठी बघा 10वी पास पाहिजे, 18 ते 58 वर्ष, मराठी लिहिता, बोलता, वाचता आली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर प्रिंटर कॉपरेटरचं तुम्हाला समजलं पाहिजे. त्याच्यानंतरनं क्लीनिंग, रनिंग तुम्हाला जमलं पाहिजे म्हणजे साफ वगैरे करता आली पाहिजे. त्याच्यानंतरनं चहा वगैरे पेंट्रीच्या रिलेटेड तुम्हाला काम येता आली पाहिजे. त्याच्यानंतरनं बेसिक एटिकेट आले पाहिजे तुम्हाला बोलताना वगैरे प्रॉपरली बोलता आलं पाहिजे. ओके. या गोष्टी तुम्हाला करता येणार आहेत. त्याच्यानंतर सॅलरी बघ हे ते ड्युटी आहेत. काय-काय करायला लागतं ते. सॅलरीचं ब्रेकअप इथे सॅलरी ब्रेकअप आहे. बघा सॅलरी तुम्हाला कशी भेटणार आहे, तर बेसिक डेटा एंट्री साठी बघा स्किलसाठी आणि अनस्किलसाठी दिले. म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर आणि ड्रायव्हरसाठी एक सॅलरी असणार आहे. तर बघा बेसिक आहे ₹15,130. त्याच्यामध्ये डी-ए ₹3,614 भेटणार आहे.
त्याच्यानंतर एच-आर-ए ₹937 भेटेल असे ₹19,618 भेटतील. तेच पिऊनला ₹17,439 भेटतील. त्याच्यानंतर तुमच्याकडे पी-एफचं कॉन्ट्रिब्युशन वगैरे बघितलं तर हे आकडा जो जातो, तो जातो 886 तर हा टोटल ₹23,567 होईल. इकडे पिऊनच्या बाबतीत 20,891 होणार आहे आणि टोटल जर बघितलं तुम्ही डिडक्शन वगैरे पकडून तर हे होणार आहे तुम्हाला ₹28,880 आणि इकडे पिऊनच्या बाबतीत 25,601 एवढी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. तर बेसिक पे तुम्हाला कधीपासून काय असणार आहे, सगळ्यांची यांनी काय केली, की माहिती यांनी दिलेली आहे. आता हे एच-आर-ए काय असतात, ओके, डी-ए काय असतात, या सगळ्यांची तुम्हाला इथं काय केली, की यांनी माहिती ही दिलेली आहे. ओके. तर ही जाहिरात आता लवकरात लवकर प्रसिद्ध होईल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.